अरे सुलतान मधी 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 ह सुलतान. अरे अंदर ले लो अंदर. ओम जाधव आणि समाधान गायकवाड अशी कुस्ती लागतीये. किती वर आहे? अत्यंत कमी वयामध्ये मोठ्या जोडकडे मार्गक्रमण करीत असलेला समाधान, त्याला देखील कुमार गटामध्ये पदकाचा तो मानकरी आहे. राजू गायकवाड यांचा सुपुत्र. भारत माता कुस्ती केंद्र हर्सोल या ठिकाणी तो सराव करतोय. तर ओम जाधव कालू पैलवान व्यायामशाळा या ठिकाणी सराव करतोय. हलगी वाले दमले का काय करू? चार्जिंग जरा कमी झाली. चल अर्पण चल. अविनाश नावकर आखाड्यावरती या. अविनाश, महाराष्ट्र चॅम्पियन अविनाश नावकर, जालना जिल्हा. मागाशी ज्यांच्या वाणीचं ज्याचं कौतुक करत होतो, जय भवानी व्यायामशाळेमधील पोरांच्या पाठीमागे सावली सारखं उभं राहणारं व्यक्तिमत्व. प्रत्येक वेळी पैलवानांवरती अगदी घारी सारखी नजर. कोण कुठं जातोय, कोण काय करतोय, कोणाचं काय सुरू आहे, हे सर्व बारकाईने टिपण्याचं कार्य जो करत असेल त्याला त्या तालमीचा वटवृक्ष म्हटले जातो. रामभाऊ मामा दांडगे यांच्याकडून माझ्यासाठी 100 रुपयाचं बक्षीस झालेलं आहे. खूप खूप धन्यवाद, आभारी आहे.
पंच कोण थांबताय त्या कुस्तीवरती? ओम जाधव समाधान गायकवाड अशी कुस्ती लागतीये. सुरेश वस्ताद त्या कुस्तीवरती पंच आहेत. सुरेश हेगे पाटील वस्ताद त्या कुस्तीवरती पंच. घट्ट आणि काटा कुस्ती. बघूया काय होतंय. उंची आणि वजनामध्ये जरी फरक असला पण कुस्तीच मुळात ही धाडसाची कुस्ती आहे. वाघाचं काळीज असणाराची कुस्ती आहे. शरीर माणसाचं आणि काळीज वाघाचं, त्याचं नाव पैलवान आहे. इकडे कुस्तीवर कुस्ती लक्ष ठेवा. क्या बात है, शाबाश शाबाश शाबाश. आडव्या हाताची पकड, टाळ्या पाहिजे टाळ्या. आपल्यापेक्षा दीडीनं पोरासोबत लढतोय, त्याच्या धाडसाचं कौतुक आहे. आग लावली पोरानं मैदानाला. धन्यवाद कुस्ती कमिटीच्या मनापासून धन्यवाद. खऱ्या अर्थाने पैलवानांवरती तुमचं प्रेम आहे. चला रे, पंचांचा निर्णय. ओम जाधव आणि ते प्रज्वलची कुस्ती घ्यावं असं मला वाटते. मागच्या वर्षी कुस्त्या केल्या त्यांनी, या वर्षी मात्र खेळला नाही. आणि 100 रुपयाचा बक्षीस अगोदरच आलेलं आहे समाधानासाठी कासम शेख वस्तादांकडून. त्यांना माहितीये कोणतं पोरग कसं चालतंय, कसं लढतंय आणि छोट्या जोड मधून मोठ्या जोडकडे कसं मार्गक्रमण करतंय. आणि इकडे गाविराज नावकर, चरण मेघावाले अशी कुस्ती लागली. वा 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 वा, क्या बात है. टाळ्या टाळ्या टाळ्या. पहाडाला धडक लावतोय, धडक मारतोय. त्याच्या तुलनेमध्ये ओम जाधव जरा उंचीनं वजनानं जरा जास्त आहे, पण त्याचं देखील कौतुक आहे. हो नाही करता करता शेवटी कुस्ती आयोजकांनी ती कुस्ती बांधली आणि देखणी कुस्ती बांधली, सुंदर कुस्ती बांधली. खरोखर या आयोजकासाठी एकदा टाळ्या पाहिजे, जोरदार टाळ्या. खूप सुंदर मैदान घेतलं आपण. आवाजाकडे जरा लक्ष असू द्या. शिवजयंतीच्या निमित्तानं दिनांक 20/2/2026 रोजी होणखा MIDC शेंद्रा या ठिकाणी भव्य कुस्ती मैदान आयोजित करण्यात आलेलं आहे. नाथनगरला मैदान असणारे नाथनगर वडका, तर नाथनगरला एक भव्य दिव्य कुस्ती मैदान असणार आहे. इनामाची रक्कम 10 रुपयापासून 11,000 रुपये शेवट. तरी सर्व पैलवान आणि वस्ताद मंडळींनी नोंद घ्यायची आहे. वैजनाथ काकडे
उपस्थित झालेले आहे. डॉक्टर अनिल गुंजाळ यांना विनंती आहे जर आपण आखाड्यावरती या. आणि वैजनाथ काकडे यांच्याकडून अर्पणसाठी 100 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. अर्पण तुझं बक्षीस घेऊन जा. सुंदर कुस्ती केली. आमच्या वैजनाथला तुझी कुस्ती फार आवडली आणि वैजनाथ कडून खास तुझ्यासाठी हे 100 रुपयाचं बक्षीस. वैजनाथ काकडे वडक्याला त्याचं गावचं मैदान असतं, परंतु ज्याला पैलवानकीची जाण आहे, पैलवानाची जाण आहे, त्यासाठी स्वतःच्या पदर खर्चामधून, स्वतःच्या पदरमोडीमधून त्या गावामध्ये आलेल्या पैलवानांसाठी तो खर्च करीत असतो. अनेक पैलवानांना तो स्वतःच्या खिशातून बक्षीस देतो की नाही तुम्ही माझ्या गावात आले, तुमची कुस्ती लागली नाही, पण माझ्याकडून का होत नाही, फुल नाही, फुलाची पाकळी का होत नाही, त्याचा देण्याचा नेहमी प्रयत्न असतो. आणि माझ्यासाठी सुद्धा 100 रुपयाचं बक्षीस पैलवान वैजनाथ काकडे यांच्याकडून आलेलं आहे. कुस्ती करा, जरा तुमच्या भात्यातले डावपेच दिसू द्या. रोखून कुस्ती करायची नाही तर ठोकून कुस्ती व्हायला पाहिजे. दंड ठोकून, एकमेकाला मारून नाही बरं का. इकडे अविनाश नावकर लढतोय. चरण मेघावाले समोर, चरण मेघावाले कालूपाला शाळेला का. सुंदर ध्यानानं मनानं सुरू आहे. आणि सुरेश मामा कसारे यांच्याकडून सुद्धा समाधानासाठी 100 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. कुस्ती झाली की तुझं बक्षीस घेऊन जायचं पैलवान. देवा गुंजाळे चला, अल्ताफ पटेल चला, दोघांना विनंती आखाड्यावरती या. देवा गुंजाळे हर्सुल गावचं पोरग, अल्ताफ देवळाई गावचं पोरग आहे. हमीद वस्तादांचा पठ्ठा आहे. देवा कुठे देवा. देवा गुंजाळे चला, आखाड्यावरती या. आला देवा आखाड्यावरती आला. अरे मारामाऱ्या करायच्या नाही, कुस्ती करायची. समाधानचं कौतुक आहे. वडिलांनी त्याचं नाव समाधान ठेवलं. खऱ्या अर्थाने आयुष्यामध्ये समाधान प्राप्त झालं पोराकडून. हो हलगीवर एक मिनिट. हो हो. आणि आजच्या या आखाड्यामधील शिवरात्रीच्या निमित्तानं भव्य दिव्य कुस्ती दंगल मधील आजची शेवटची कुस्ती लागते. रोख रक्कम 11,000 रुपये. अल्ताफ जरा हात वरती करा, देवा गुंजाळे हात वरती करा. या दोघांसाठी जोरदार टाळ्या, आयोजकांसाठी टाळ्या पाहिजे. धन्यवाद. आभारी आहे. शेवटची कुस्ती लागली. तत्पूर्वी ज्यांच्या ज्यांच्या कुस्त्या जोड बांधल्या त्यांनी ताबडतोब तयार राहायचं आहे.
क्या बात आहे, क्या बात आहे, टाळ्या पाहिजे टाळ्या. अरे वाल्मिक दादा कारले यांच्याकडून सुद्धा समाधानासाठी 100 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. धन्यवाद, आभार. याला म्हणतात कुस्तीवरती प्रेम. किती धाडसानं लढतोय हो. आपल्यापेक्षा दीडीनं पैलवानासोबत लढतोय. पण गुळाच्या ढेपीला मुंगळा जसा घट्ट चिकटून ठेवावा तसा तो कुस्ती करतोय. हालायलाच तयार नाही. इकडून इकडून दोन्ही बाजूला आक्रमण सुरू आहे. बेजार केलंय बेजार. होय, त्याला म्हणतात आत्मविश्वास. आणि आत्मविश्वासासारखी खऱ्या अर्थाने दुसरी कुठली दैवी शक्ती नाही. दुसरी कुठली दैवी शक्ती नाही, फक्त आत्मविश्वास महत्वाचा आहे. मन मेंदू मस्तिष्क याचा त्रिवेणी संगम म्हणजे पैलवान. बाप रे बाप, आता करा की टाळ्या राहतो. जरा बघा कसा धाडसानं लढतोय. शाबास. ओहो. अरे घराघर ओढून आला तो. बाबा बाबा बाबा. वो हमारा दोस्त का छोकरा है. दोनों हमारे दोस्त के छोकरे थे. आता मात्र आमच्या त्या राजू गायकवाडला त्याच्या कानात सांगावं लागलं. आता भाऊ तू व्यवस्थित राह, कारण पोरग लय भारी कुस्ती करतोय. आता लय जबरदस्त कुस्ती करतोय. तुझ्या डोक्यातली कुस्ती बाजूला ठेव आणि पोरावर लक्ष दे. आता तो आमचा लंगोटी मित्र आहे म्हणून हे सांगणार. दत्ताभाऊ सरपंच यांच्याकडून दत्ताभाऊ सरगर यांच्याकडून त्या समाधानासाठी आगाऊ 200 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. क्या बात आहे. याला म्हणतात कुस्ती करणं. प्रेक्षकांच्या मनावरती अधिराज्य करणं, अधिराज्य गाजवणं. कुस्ती ही 2 मायाची भिंत आहे. पडणं पाडणं होणारच आहे, पण लढणं किती महत्वाचं आहे, लढणं किती महत्वाचं आहे. जो लढेल तो लढेल. आणि त्याच्या या लढाऊ बाण्याचं कौतुक आहे बघा. लढाऊ बाणा, लढाऊ वृत्ती आहे, खरोखर कौतुकास पात्र आहे. अनिल हो यांच्याकडून सुद्धा 200 रुपयाचं बक्षीस समाधानासाठी. अरे रमेश दादा लेंबे यांच्याकडून सुद्धा 500 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. संतोष दादा लेंबे यांच्याकडून सुद्धा 200 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. क्या बात आहे. कौतुक होतं पोराचं, खरोखर कौतुक आहे. मगाशी तसं सांगितलं, त्याच्या बापानं सावधान राहणं गरजेचं आहे. त्याच्या बापाचे गुरु आणि आमचे गुरु विनायक वस्ताद या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांचं सुद्धा धन्यवाद. त्या गायकवाड परिवारामध्ये समाधान म्हणजे सगळ्यांचं समाधान करणारा नरवीर जन्माला आलेला आहे. खूप खूप धन्यवाद आहे. सुंदर लढतोय. 5 मिनिटाची वेळ दिली. दमाखमाची कुस्ती आहे, मोठ्या दिलाची कुस्ती आहे, धाडसाची कुस्ती आहे. ओमला वाटतंय कसंच धरावं, कसंच करावं, काय होऊन जाणार गाड्या. करकर करकर धावतोय, लढतोय, पडतोय. दोन्ही बाजूने लढायला लागलेला आहे. पुन्हा एकदा कब्जा. कब्जा घेतला की अलगद ओढतोय. कब्जा घेतला रे घेतला का हिदळवून टाकावं तसं इकडून इकडून पावसाळून टाकतोय. दोन्ही बाजूने लढणं सुरू आहे. याला म्हणतात आत्मविश्वास. आत्मविश्वासाने लढतोय, धाडसाने लढतोय. ही कुस्ती जरा बाजूला घ्या बरं बबन भाऊ. ही अलीकडे एका कोपऱ्यात घ्या तिला. धन्यवाद. लढणं पडणं घट्ट. शिवाजी दादा भोरे पाटील यांच्याकडून सुद्धा राजूचा पोरगा
समाधान त्या राजूचं नाव घेत होतं त्याचं नाव आलं आता त्याच्या बापाच्या कुस्ती आमच्या सोबत होईल तर समाधानसाठी 100 रुपयाचं बक्षीस झालेलं आहे आणि माझ्यासाठी सुद्धा 100 रुपयाचं बक्षीस धन्यवाद क्या बात आहे आता माझी विनंती आहे आमच्या त्या राजू गायकवाड साठी एकदा टाळ्या पाहिजे बा जोरदार टाळ्या पाहिजे त्याचा बाप कुणीकडे वर बघू द्या जरा धन्यवाद सुंदर लढत सुरेश भाऊ बर 5 मिनिटाची वेळ अजून बर आता मात्र दमाखमाची कुस्ती सुरू आहे महाराष्ट्र कुस्ती दंगल या YouTube चॅनल वरती आजचं मैदान लाईव्ह होतंय अनिस पटेल यांचं हे चॅनल आहे ज्याला कुणाला आजचं मैदान बघायचं असेल त्यांनी महाराष्ट्र कुस्ती दंगल हे चॅनल सबस्क्राईब करा आणि उजव्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे ते प्रेस करायला विसरू नका जेणेकरून या भागातले अनेक मैदान तुम्हाला घर बसल्या बघता येतील बाबा 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 चॅनल वाले दादा आम्हाला मी थोडस घे रे भाऊ मला आमचा आरंड वरंड चालत कोण म्हणत कोण बोलतंय ते तर कळायला पाहिजे की नाही संजू दादा बसलेले माझ्या बाजूला माळकरी माणसं बसलेले आहेत विनेकरी खाली बसलेले आहेत कोराळकर दादा अहो कधी विनयतून आलो कधी टाळातून आलो तुकोबाची व्यथा घेऊन गळातून आलो अशी आम्ही माणसं आहोत तळागाळातली माणसं आहोत साहेब कॉमेंट येऊ लागले तुमच्या नावाच्या वा 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 धन्यवाद आभार आहे तुमचं मनापासून धन्यवाद आहे तुमच्या चॅनलचं खूप खूप धन्यवाद आहे चल समाधान